आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अरे अरे ऍक्च्युली मिठी डंबोलाच मारायची होती, पण ठीक आहे वहिनी, आमचा डंबो समजून घेतो हा सगळं. आशू, शिवा, तुम्हा दोघांचा मला खूप अभिमान. आत्ता आशू जे जे म्हणला ना, त्यातला शब्दन शब्द खरा शिवा. आणि एक लक्षात ठेवायचं, जसं ते घर तुझं आहे ना, तसं हेही घर तुझंच आहे. खरंय शिवा, तू आमच्यासाठी लकी आहेस. आशू थँक्यू. मला नाही कळत आहे मी काय बोलू. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात हीच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. दिव्या, काय झालं? त्रास होतोय का काही परत? माझ्या त्रासाने कोणाला काय फरक पडणार आहे? असं काही नाहीये दिव्या, पडतो फरक. असंच आहे चंद. आज ना उद्या माझ्यासोबत काय झालंय सगळे विसरून जाणार आहे, पण माझं हे दुःख काय माझ्याच सोबत असणार आहे ना. असं नाहीये दिव्या, अगं दुःख सगळ्यांनाच आहे. कोणाला आहे सांग, कोणाला आहे? ती शिवा तिकडे सुखी आहे ना तिच्या संसारात. आई बाई आजी खुश आहेत कारण त्यांना त्यांचं घर मिळालंय. आणि माझं काय? माझं तर सगळंच गेलं ना रे. समजू शकतो, पण अगं तू अशी 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 एकटी बसून राहशील, अशी उगाच शून्यात बघत राहशील तर सगळ्यांना काळजी नाही का वाटणार? आणि तुलाही फ्रेश नाही वाटणार. मग काय करू मी? आपण दोघं बाहेर फिरायला जाऊयात. फिरायला जाऊन पण काय करणार? अगं ते बघू ना, आपण अगोदर घराच्या बाहेर तर निघू. एकदा बाहेर निघालो की तुला जे हवं ते करू. शॉपिंगला जाऊ किंवा एखादी मूवी बघू, छान गार्डन मध्ये बसून गप्पा मारू किंवा एखाद्या छान रेस्टॉरंट मध्ये आपण जेवण करू. म्हणजे तुलाही फ्रेश वाटेल, मलाही फ्रेश वाटेल, दोघांना थोडीशी स्पेस पण मिळेल. पैसे कुठे आहेत आपल्याकडे? आहेत ते, बाळासाठी म्हणून काही सेव्हिंग्स केल्या होत्या मी. आहेत थोडेफार. बाळासाठी सेव्हिंग्स म्हणजे बरेच पैसे असतील. काय ग, काय विचार करतेस? जायचं ना? हा ठीक आहे, जाऊयात. मी फ्रेश होते, बघूयात जाऊन. ओके. लवकर ये ग. आई आई काय झालं? चुकलं का काही माझं? आशू, आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. हो, ज्या पद्धतीने शिवाबरोबर उभा राहिलास ना, खऱ्या अर्थाने जबाबदार झालास बा. आई अगं, मी काल बघितलं शिवा काय काय अवस्थेत होती. ती एवढी हतबल झाली होती, एवढी खचली होती ना की मला, हे बघ, एक तर आधी तिला दिव्यानी कन्फ्यूज केलं आणि तिला असं खरंच वाटायला लागलं की कुठलं घर नक्की माझं आहे. आणि त्यात मग ताई आणि काकू जे काही बोललं ते नाही आवडलं मला, म्हणून मला हे सगळं करावं वाटलं. खरं, कुठल्याही मुलीला सासरी आल्यावर हे असं वाटणं चुकीचंच आहे. एक्झॅक्टली. आणि शिवा किती करते आपल्या घरासाठी, तिला हे वाटणं बरोबरच नाही. खरंय, त्यामुळे तू अगदी योग्य केलंस. कर्तव्य आहे ते माझं. म्हणूनच तर म्हटलं ना, जबाबदार झालास तू. आहेस तुझा मुलगा जबाबदार. आज भाऊ हसायला हवे होते ना, त्यांना खूप अभिमान वाटला असता तुझा.
आता मी सांगणार आहे त्यांना फोनवरून. सांग. पण काय आहे, हे तू म्हटलीस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. हं? तुला अजून एक गोष्ट सांगायची. काय? कीर्ती आणि सुहासशी बोलायला हवं मग. चंदन, चंदन डोळे उघड. आता काय? काय आता? आता कुठे जायचं? आता कुठे म्हणजे अगं झालं ना बघ, आता आपण एवढी शॉपिंग केली, रेस्टॉरंट मध्ये छान जेवण केलं, मिल्कशेक प्यालो, आता जाऊयात घरी. नाही अरे, या मॉलमध्ये असं काही मिळालं पण नाही चांगलं. आपण दुसऱ्या मॉलमध्ये जाऊयात, तिथे काही छान मिळतंय का बघूयात आणि मग फिल्म बघायला जाऊयात. म्हणजे कसं, फिल्म बघून माझं मन रमेल कदाचित. बरोबर आहे. अरे बापरे, हे असंच चालत राहिलं तर सगळे पैसे आजच संपतील. काहीतरी करायला पाहिजे. नको, पण जाऊ दे. दिव्याला जर बरं वाटतंय तर पैशाचं काय, बघता येईल, कमवू परत. काय रे? नाही, तुला कंटाळा येत असेल तर जाऊयात घरी. अगं, नाही दिव्या, तू बरोबर असताना कंटाळा कसला. जाऊयात आपण. तुला पाहिजे ते करूयात. ओके, झाले पिऊन? दे इकडे, हे पकड. वा, आज तर मज्जा आहे बाबा माझी. चंदन राजा, असंच नेहमी माझं सगळं ऐकत जा. निदान मी तुला त्रास तरी देणार नाही. कीर्ती, मला आशूने सांगितलं तुम्ही घरात राहायला आलात म्हणून. सांगितलं नाही कोणाला, म्हणजे माझ्या लक्षातच आलं नव्हतं ते. आई आता ते सगळे गेले ना घराच्या बाहेर, मग आता त्या रूम मध्ये कोणीच राहत नव्हतं, म्हणून म्हटलं आम्ही. ते लोक घरात आलेत म्हणून तुम्हाला बाहेर काढलं नव्हतं. ज्या गोष्टीची शिक्षा झाली होती त्याचं काय? आई ऐक ना, जाऊ दे ना, आता खूप दिवस झाले आणि शिक्षा भोगली आहे आम्ही, त्याची माफी पण मागितली आहे ना. पण त्या चुकांची जाणीव झाली आहे का तुम्हाला? हो. त्याच्याकडे बघू नकोस, त्याने सगळं सांगितलंय मला.